नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर पहा मित्रांनो, जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर की आली आहे तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन किती होणार आहे, यावर्षी नॉर्मलायझेशन होणार आहे का? तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगून देतो, एसएससी जीडी भरतीमध्ये यावर्षी सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे. प्रत्येक एसएससी जीडीच्या भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होत असते आणि किती जे मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे यावर्षी मार्क वाढणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्हाला तर माहीतच मित्रांनो, एसएससी जीडीची आन्सर की आली आहे आणि तुम्ही सर्वांनी आपापले जे मित्रांनो मार्क्स चेक केलेले आणि आशा करतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क पडले असेल. तर आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एसएससी जीडीची फिजिकलची तयारी चालू केली पाहिजे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी फिजिकलची तयारी चालू नाही केली पाहिजे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढणार आहे या ठिकाणी याबद्दल सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे. त्याचबरोबर फिजिकल केव्हापासून होणार आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मेन म्हणजे तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की नॉर्मलायझेशनमध्ये कोणकोणत्या शिफ्टचे यामध्ये किती मार्क या ठिकाणी वाढणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या शिफ्टचे मार्क कमी वाढणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि सर्वात जास्त एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, ज्या पण विद्यार्थ्यांनी आता यासारखी सर्वच विद्यार्थ्यांनी बघितलं आणि आशा करतो मित्रांनो सर्वांना चांगले या ठिकाणी मार्क्स पडले असेल आणि ज्या पण विद्यार्थ्यांना एसएससी जीडी भरतीमध्ये आन्सर कीमध्ये चांगले मार्क्स पडले नसेल तर आतापासून तुम्ही अभ्यास चालू ठेवा, कारण की नवीन जे एसएससी जीडी जे आहे 27 ऑगस्ट 2024 पासून निघत आहे. ठीक, 27 ऑगस्ट 2024 पासून ही भरती निघत आहे. तर पहा मित्रांनो, आता फिजिकल कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुरू केलं पाहिजे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी फिजिकल या ठिकाणी चालू केलं पाहिजे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना 80 मार्क्स पडत असेल SC ST OBC WS ओपन, तर पहा ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी 80 मार्क्स जर पडत असेल तर मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा. ज्या पण विद्यार्थ्यांना 70 मार्क्स जरी पडत असेल, कोणती कॅटेगरी असो, SC ST असो किंवा मग OBC असो, EWS असो, ओपन कॅटेगरी असो, तुम्हाला या ठिकाणी 70 मार्क्स जरी येत असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. कारण की जर समजा तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क्स जरी पडले तरी मित्रांनो तुमच्या नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार आहे. ठीक आहे, तर फिजिकलची तयारी तुम्ही चालू ठेवा, कारण की फिजिकल मित्रांनो फिजिकलमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांना यावर्षी जे आहे मित्रांनो फिजिकल. त्याचबरोबर मागची भरती जी होती मित्रांनो एसएससी जीडीची 2022ची 50,000 जागांसाठी, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना 4 लाख विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी बोलावण्यात आलं होतं, 4 लाख विद्यार्थ्यांनी. तर यावर्षी मित्रांनो 25,000 जागा आहे, तर यावर्षी जवळपास 2 लाख विद्यार्थी हे फिजिकलसाठी मित्रांनो बोलवले जाणार आहे. पहा मित्रांनो, फिजिकल आतापासून चालू ठेवा, रनिंग चालू ठेवा, 5 किलोमीटर रनिंग, कारण की लगेच मित्रांनो तुमचं फिजिकलसुद्धा होणार आहे एसएससी जीडीचं. पहा मे महिन्यामध्ये तुमचं एसएससी जीडीचं जे मित्रांनो फिजिकल होणार आहे, तर आतापासून 5 किलोमीटर रनिंग पूर्ण तुम्ही आउटअप बनवून ठेवा, आतापासून प्रॅक्टिस चालू ठेवा. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 24 मिनिटामध्ये ते कंप्लीट करावे लागणार आहे. तर लवकरच मित्रांनो एसएससी जीडीचं फिजिकल होणार आहे मे महिन्यामध्ये, एक लक्षात ठेवा. आणि 2 लाख विद्यार्थ्यांचा फिजिकल करायला त्यांना फक्त मित्रांनो 7 ते 8 दिवस लागते. ठीक आहे, कारण की मागची जी भरती होती त्यामध्ये 50,000 फॉर्म होते, 50,000 जागा होते. तर त्यावेळेस जे मित्रांनो 4 लाख विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी बोलावलं होतं, तर 4 लाख विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे त्यांनी 15 दिवसातच मित्रांनो पूर्ण केलं होतं. ठीक आहे, तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा. ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले असेल, 80 मार्क्स जरी पडले असेल मित्रांनो तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की तुमचे यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढणार आहे. त्याचबरोबर तुमचं फायनल सिलेक्शनसुद्धा मित्रांनो या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे, तर पहा मित्रांनो आता नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची मला कमेंट होती की सर मला या ठिकाणी 80 मार्क्स पडले, मला या ठिकाणी 70 मार्क्स पडले, सर यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे तर किती होणार आहे, किती मार्क या ठिकाणी वाढणार आहे. तर पहा मित्रांनो, आपण नॉर्मलायझेशनचं जर मित्रांनो बघितलं तर एसएससी जीडीमध्ये जे मित्रांनो 3 प्रकारचे मित्रांनो प्रश्न परीक्षेला विचारले जाते. म्हणजे जे मित्रांनो जे 80 प्रश्न असते एसएससी जीडी परीक्षेमध्ये मित्रांनो 80 प्रश्न टोटल परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते. तर 80 प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारले जाते.
तर यामधले जर मित्रांनो आपण बघितले तर यामध्ये जे आहे इजी जे क्वेश्चन असते मित्रांनो ते जवळपास 30 प्रश्न हे इजी असते आणि जे मॉडरेट प्रश्न असते तर ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी 30 प्रश्न असते, ठीक आहे। आणि जे सर्वात हार्ड प्रश्न असते तर सर्वात हार्ड प्रश्न मित्रांनो 80 पैकी 20 प्रश्न यामध्ये हार्ड असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो पेपरचा लेवल असते, ठीक आहे। 80 पैकी जे मित्रांनो या ठिकाणी 30 प्रश्न इजी विचारले जाते, 30 प्रश्न मॉडरेट विचारले जाते आणि 20 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी हार्ड विचारले जाते 80 पैकी, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हे राहते। आणि त्यानंतर जे आपण शिफ्टचं जर बघितलं तर सर्वात हार्ड जो पेपर असतो मित्रांनो हा पहिल्या शिफ्टचा असतो। तर पहिली जी शिफ्ट आहे मित्रांनो SSC GDची त्यामध्ये जे मित्रांनो सर्वात हार्ड प्रश्न परीक्षेला विचारले जाते पहिल्या शिफ्टमध्ये। त्यानंतर दुसरी जी शिफ्ट असते त्यामध्ये सुद्धा हार्ड प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्यापेक्षा थोडेसे कम। त्यानंतर तिसरी शिफ्ट असते त्यामध्ये सुद्धा थोडे सोपे प्रश्न त्या शिफ्टमध्ये विचारले जाते तिसऱ्या शिफ्टमध्ये। आणि चौथी जी शिफ्ट असते मित्रांनो चौथ्या शिफ्टमध्ये जवळपास मित्रांनो सर्वात इझी प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ठीक आहे। आणि एक लक्षात ठेवा जे मित्रांनो सर्वात सोपी शिफ्ट असते तर त्यामध्ये मित्रांनो जास्त नॉर्मलायझेशनमध्ये जास्त मार्क वाढत नाही, एक लक्षात ठेवा। या ठिकाणी जवळपास मित्रांनो 4-5 मार्कापर्यंत तुमचे या ठिकाणी वाढू शकते, जे एकदम मी असं सांगत आहे की चौथी शिफ्ट बा, पण जे पण शिफ्ट एकदम हार्ड आली आहे, जे पण शिफ्ट एकदम सोपी आली आहे तर त्यामध्ये जे जास्त मार्क वाढत नाही, 5 मार्क एक तर वाढते, नाही तर मग 2 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी मायनस होते, एक लक्षात ठेवा। आणि जे एकदम हार्ड शिफ्ट असते मित्रांनो जे सर्वात हार्ड शिफ्ट परीक्षेला विचारले जाते तर त्यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये मार्क जे मित्रांनो जास्त चान्सेस असते 10 ते 15 मार्क मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये वाढते, एक लक्षात ठेवा। जे एकदम हार्ड शिफ्ट असली त्यामध्ये, ठीक आहे। मी तुम्हाला तारीख वगैरे काही सांगत नाही, पण त्यांचा मागच्या वर्षीचा अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, कारण की मागच्या वर्षी जर बघितलं आपण नॉर्मलायझेशनमध्ये तर जे शिफ्ट एकदम हार्ड होती मित्रांनो त्यामध्ये 10-15 प्रश्न विद्यार्थ्यांच्या नॉर्मलायझेशनमध्ये वाढले होते। कारण की माझ्या स्वतः एका मित्राचे सुद्धा त्यामध्ये 10 प्रश्न वाढले होते, त्याची जवळपास दुसरी शिफ्ट होती बहुतेक, ठीक आहे। तर पहा मित्रांनो जे पण एकदम हार्ड शिफ्ट असणार आहे तर त्यामध्ये जवळपास मित्रांनो 10 ते 15 प्रश्न वाढणार आहे तुमचे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा। आणि जे एकदमच इझी शिफ्ट असली मित्रांनो एकदमच सोपी शिफ्ट असली तर त्यामध्ये मार्क एक तर 2 मार्क मायनस होऊ शकते किंवा मग मित्रांनो यामध्ये 5 पर्यंत मार्क तुमचे या ठिकाणी वाढू शकते, ठीक आहे। तर पहा मित्रांनो SSC GD या अगोदर काय करायची म्हणजे 2016च्या अगोदरपर्यंत तर पहिले जास्त मार्क ते मायनस करायची, पण आता मित्रांनो फक्त 2च मार्क एकदम मायनस करते ते, ठीक आहे। सहसा ते मायनस करत नाही, एकदम हार्ड शिफ्ट असली त्यामध्ये 10 ते 15 प्रश्न मित्रांनो तुमचे वाढणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि SSC GD मित्रांनो एक लक्षात ठेवा ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहे, ज्या पण विद्यार्थ्यांना 160 पैकी 140च्या वरती म्हणा, 130च्या वरती म्हणा किंवा 120च्या मार्क जर मार्क असेल जास्त तर त्यांचे ज्या मित्रांनो जास्त मार्क वाढत नाही त्यांचे 1-2 मार्क वाढते किंवा मग 1-2 मार्क कमी सुद्धा होते, ठीक आहे। आणि सर्वात जास्त मार्क मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचे वाढते ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले आहे, ठीक आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले तर त्यांचे मित्रांनो जास्त मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढते, हे SSC GDचं हे आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा मित्रांनो आता फिजिकल कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी चालू केलं पाहिजे। आता 160 मार्काचा पेपर होता आणि ज्या विद्यार्थ्यांना 60 मार्क पडले असेल 40 मार्क पडले असेल तर त्यांनी फिजिकल सोडून द्या, कारण की एवढे कमी मार्कावर मित्रांनो फिजिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही। 40 आणि 60 मार्कावर तुम्हाला 40 आणि 50 मार्कावर फिजिकल भेटणार नाही आहे, ठीक आहे। ज्यांना सुद्धा 70 ते 80 मार्क जरी येत असेल तर तुम्ही फिजिकलची तयारी या ठिकाणी चालू ठेवू शकता, ठीक आहे। तर पहा मित्रांनो जे एकदम हार्ड शिफ्ट असणार आहे त्यामध्ये मित्रांनो 10 ते 15 मार्क वाढणार आहे तुमचे, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।